सांगा. फिरोसिंग शिवराम राठोड, मी झोन अध्यक्ष आहे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा नागपूर झोन अध्यक्ष. आमची मागणी रास्त मागणी आहे. गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सुद्धा आम्ही धरणे आंदोलन आमचं सुरूच आहे शासनाच्या विरोधात. आम्हाला खाजगीकरण हे छुप्या रुस्तम प्रमाणे हे चालू आहे, ते खाजगीकरणाला विरोध व्हावं आणि ग्राहकांना सुद्धा या खाजगीकरणाचा तकलीफ होणार आहे भविष्यात. म्हणून आम्ही ग्राहकांच्या हिताचा सुद्धा आम्ही यामध्ये प्रश्न निर्माण केलेला आहे, जेणेकरून ग्राहकांवर जो बोज टाकण्यात येत आहे, न सांगता डिस्कनेक्शन करणं आणि ऑटोमॅटिक लाईन बंद होऊन राहिला तर लोकांचा हा रोजसुद्धा महावितरणवर येत आहे. आणि पेन्शनचा विषय असेल, आमच्या कर्मचाऱ्यांचा विषय असेल, पेन्शनचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे एकूणच सर्व मागणी आमची रास्त आहे आणि आता हा जो लढा आहे आम्ही पूर्ण देशभरात उभारणार आहे. आज आमचं विदर्भ लेवलवर आहे, उद्या भविष्यात आम्ही पूर्ण देशभरात उभारणार आहे. आणि किती संघटनांनी यामध्ये सहभाग घेतलाय थोडक्यात? नक्कीच हा मोर्चा भारतीय मजदूर संघाशी संलग्नित असलेले महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ देखील यामध्ये समाविष्ट आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहेत, ज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. या ठिकाणावरून धडक हजारोच्या संख्येमध्ये हा मोर्चा मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस या ठिकाणी जाणार आहे. आणि कामगारांचा यामध्ये तीव्र नाराजी देखील आहे, कारण की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री असताना देखील त्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी करत नाहीत. ही सगळ्यात मोठी खंत आहे. यापुढे देखील आमचा 16 एप्रिल रोजी मुंबई येथे देखील मोर्चा आहे.